हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर रुखमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. द वर्ड्स विच मोटिवेट यू. म्हणजे टुडे मोटिवेशन मध्ये काय आहे आपल्याकडे, हार्ड वर्क प्लस ड्रीम प्लस डेडिकेशन इक्वल टू सक्सेस. हा आपला एक फॉर्म्युलाच आहे. जसं की आपला मॅथमॅटिक्स मध्ये फॉर्म्युला असते ना, a प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे त्याच्यामधलं जर एखादी तरी टर्म जर निग्लेक्ट असली, एखादी टर्म जरी नसली तर तो फॉर्म्युला कन्सिडरेशन मध्ये येत नाही. तसंच सक्सेस साठी काय पाहिजे, तर हार्डवर्क प्लस ड्रीम प्लस डेडिकेशन हे असल्याशिवाय तुम्हाला सक्सेस भेटत नाही. मग सर सक्सेस म्हणजे काय, पहा सक्सेसफुल झाल्यावर काम नाही करावं लागेल काय, भरपूर जण मला विचारतात. तर काम प्रत्येकाला करावं लागते, काम प्रत्येकाला करावं लागते. अंबानी भाऊ बिन किती मोठे आहेत अंबानी भाऊ, पण तेही काम करावं लागते दररोज. मग काम करायचे दोन हे असतात, म्हणजे दोन पर्याय असतात तुमच्याकडे. एक तर तुम्ही सावलीत काम करा किंवा उन्हात काम करा, है ना. दोन पर्याय आहेत तुमच्याकडे. म्हणून जर तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर नुसतं ड्रीम बघून सक्सेस भेटत नाही, है ना. तुम्ही म्हणता रात्री सर सट झोपतो, मस्तपैकी स्वप्न पडलं 500 करोड रुपये कमावले, मस्त अशा लक्झरी गाडीतून फिरून राहिलो, हे करून राहिलो, ते करून राहिलो, इकडे पैसा उडून राहिलो, ते फक्त स्वप्नातच होते. जर तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर भाऊ हार्डवर्क करावंच लागते, डेडिकेशन द्यावंच लागते. डेडिकेशन म्हणजे काय, तर आता आपला सीईटीची बॅच चालू आहे. हे मी क्रॅश कोर्स मध्ये घेऊ शकलो असतो, घेणार पण आहोत, त्याच्यातला काही भाग नाही आहे. पण कसं आहे, क्रॅश कोर्स मध्ये एकदम फास्ट मध्ये घ्यावं लागते सगळ्या गोष्टी. तर आता थोडं कन्सिस्टन्सीनं आपण जर गोष्टी केल्या तर व्यवस्थित होते. पण कन्सिस्टन्सीसाठी डेडिकेशन पाहिजेतच, सक्सेससाठी डेडिकेशन पाहिजेतच. तुम्ही दररोज जर थोडं गोष्टी केल्या तर 100% होते, अशातला काहीच भाग नाही आहे. चला, मोटिवेशन खतम. समोरचं द डुअल ऑफ द स्टेटमेंट. डुअल एकदम सोपी आहे, सर्वात जबरदस्त मी शिकवलो आहे तुम्हाला. डुअल एकदम सोपी आहे. डुअल मध्ये काय करावं लागते सर, तर सर अँडचं करावं लागते, ऑरचं करावं लागते सर अँड, टोटोलॉजीचं करावं लागते कॉन्ट्राडिक्शनचं करावं लागते टोटोलॉजी, ट्रूचं करावं लागते फॉल्स आणि फॉल्सचं करावं लागते ट्रू. बाकी रिकामे कामं काहीच करावं लागत नाहीत. जसं की सर आता डुअल आलं तर मी निगेशन चेंज करू काय, मी ब्रॅकेट चेंज करू काय, हे करू काय, ते करू काय, इक्विव्हॅलन्स चेंज करू काय, नाही, काहीच नाही करायचं. फक्त अँडचं ऑरचं अँड, टोटोलॉजीचं कॉन्ट्राडिक्शनचं टोटोलॉजी. चला, 81 नंबरचा क्वेश्चन आहे. द डुअल ऑफ द स्टेटमेंट पी ऑर क्यू अँड आर. याचं काय करा, फक्त ऑरचं करा अँड आणि याचं करा ऑर, बस. बरं, पी अँड क्यू ऑर आर. ए नंबरचा ऑप्शन मारा समोर. चला, काहीच लोड घेऊ नका. चला पुढे 2 नंबर मध्ये काय म्हणते, द डुअल ऑफ द स्टेटमेंट. जाग्यावरच करायचं. काय म्हणते, पी ऑर. आता या ऑरचं होणार अँड, क्यू याचं अँडचं होणार ऑर, इक्विव्हॅलन्स जसं तसं, याचं होणार ऑर, याचं होणार अँड, याचं होणार ऑर. हा सिक्वेन्स कुठे दिसते, हा सिक्वेन्स अँड ऑर अँड ऑर अँड ऑर दिसला, त्यानंतर आणखीन अँड, नंतर ऑर, नंतर अँड. सी नंबरचं ऑप्शन आहे आपलं. बाकी काहीच चेंज होत नाही. चला, त्यानंतर काय म्हणते, द डुअल ऑफ द स्टेटमेंट पी अँड टी. आता टीचं होते सी, सीचं होते टी. म्हणजे काय येणार इथं, पी अँडचं करणार ऑर, टीचं करणार सी, हे झालं एका ब्रॅकेटमध्ये. त्यानंतर या ऑरचं करणार अँड, नंतर सीचं करणार टी, याचं ऑर, निगेशन क्यू जसाचा तसा. पावर किती नंबर मध्ये आहे, तर पी ऑर सी, त्यानंतर अँड, नंतर टी ऑर निगेशन क्यू. डी नंबरचं ऑप्शन आहे, मारा समोर. चला, त्यानंतर द डुअल ऑफ द स्टेटमेंट. फॉल्सचं करायचं ट्रू, ट्रूचं करायचं फॉल्स. हा फॉल्स आहे, नाही तर याचं करा ट्रू, या ऑरचं करा अँड, त्यानंतर हा पी जसा तसा, याचं ऑर, हा क्यू जसाचा तसा. किती नंबरचं ऑप्शन आहे आपल्याकडे, तर टी अँड ओके, हे आहे आपल्याकडे. सॉरी, हे नाही आहे, टी अँड पी ऑर क्यू. ए नंबरचं ऑप्शन आहे. चला समोर. द डुअल ऑफ द स्टेटमेंट. आपल्याकडे एक स्टेटमेंट आहे डुअलसाठी, एक स्टेटमेंट. काय म्हणते, द डुअल ऑफ द स्टेटमेंट, विजय अँड विवेक कॅन नॉट स्पीक हिंदी. ओके, ठीक आहे. विजय अँड विवेक कॅन नॉट स्पीक हिंदी. आपल्याकडे लॉजिकल कनेक्टिव्ह आहे अँड. आता डुअल मध्ये काय होते, अँडचं ऑर. आता ऑर वाले ऑप्शन पटकन किती आहेत, 2 ऑप्शन आहेत ऑर वाले, 1 आणि 2. हे दोन कटले. त्यानंतर आता याच्यामध्ये काय म्हणते, विजय जसाचा तसा, दोन्ही याच्यात विजय जसाचा तसा आहे, अँडचं दोन्ही याच्यात ऑर आहे. त्यानंतर विवेक कॅन नॉट स्पीक हिंदी, पण इथं काय म्हणते, विवेक कॅन स्पीक हिंदी. इथं काय केलंय, त्याचं निगेशन केलंय. निगेशन कॅन्सल झालं, नॉट कॅन्सल झाला, म्हणून हे कॅन्सल झालं, आपलं ऑप्शन बी. चला, त्यानंतर काय म्हणते, द डुअल ऑफ द स्टेटमेंट 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 5 इज नॉट अन इव्हन नंबर. आता अँडचं करावं लागते आपल्याला ऑर. आता ऑर वाले ऑप्शन किती आहेत आपल्याकडे, तर 2 आहेत. 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर. इथं तर इव्हन नंबर नाही आहे, म्हणजे सी नंबरचं ऑप्शन. 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑर 5 इज नॉट अन इव्हन नंबर, सेम आहे.
स्टेटमेंट चेंज होत नाहीत. काय चेंज होते? फक्त लॉजिकल कनेक्टिव्ह, अँडचं ऑरचं अँड, टोटोलॉजीचं कॉन्ट्राडिक्शन, कॉन्ट्राडिक्शनचं टोटोलॉजी, ट्रूथचं फॉल्स आणि फॉल्सचं ट्रू. ओके, चलो आगे देखेंगे. काय म्हणते? द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द डुअल ऑफ द स्टेटमेंट. या डुअलचा सिम्बॉलिक फॉर्म काय राहणार आहे? ओके ठीक आहे. काय म्हणते? एक स्टेटमेंट आहे आपल्याकडे, 3 इज अन रॅशनल नंबर, हे झालं आपलं पी, हे झालं आपलं पी. त्यानंतर ऑर आहे आपल्याकडे, हा झाला ऑर. त्यानंतर 3 नॉट अँड कॉम्प्लेक्स नंबर, नंतर इथं काय होणार? निगेशन क्यू. याचं डुअल करायचं आहे. पा पी जसाचा तसा, ऑरचं करा अँड, निगेशन क्यू जसाचा तसा, हे झालं याचं डुअल. किती नंबरचं ऑप्शन आहे सर? तर सर डी नंबरचं ऑप्शन आहे. पटकन मारा समोर चला. ओके, 1 नंबर हो सर, 1 नंबर. चला पुढे. द लॉजिकल एक्सप्रेशन फॉर द फॉलोइंग सर्किट. लॉजिकल एक्सप्रेशन. आता मग तुम्हाला सांगितलं होतं की जर समजा 2 स्विच कशात असतील? सिरीजमध्ये असतील तर ते कशाने कनेक्ट असतात? अँडनं कनेक्ट असतात. आणि 2 स्विच जर समजा पॅरलल असतील तर ते कशाने कनेक्ट असतात? ऑरनं कनेक्ट असतात. आणखीन दुसरी गोष्ट, S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q आणि S3 म्हणजे R. त्यानंतर S1 डॅश म्हणजे निगेशन P, S2 डॅश म्हणजे निगेशन Q आणि S3 डॅश म्हणजे निगेशन R. किंवा पा P डॅश म्हणजे निगेशन P, त्यानंतर Q डॅश म्हणजे निगेशन Q आणि R डॅश म्हणजे निगेशन R. ह्या एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा लागतात. पाहू आपण काय म्हणते. आपल्याकडे काय म्हणते? एक वरते P, त्यानंतर Q आणि R. पा P एक जसाचा तसा, त्यानंतर शिफ्ट झालं म्हणजे पॅरलल मध्ये आहे. पॅरलल मध्ये कशाने कनेक्ट राहील? ऑरनं. नंतर Q आणि R कशात आहेत? हे सिरीज मध्ये आहेत हे दोघं जण. त्यानंतर Q आणि R अँडनं कनेक्ट राहतील. पहा बरं किती नंबरचं ऑप्शन आहे? P ऑर इन ब्रॅकेट Q अँड निगेशन R. P ऑर Q इन ब्रॅकेट निगेशन, सॉरी निगेशन नाही आहे, सॉरी, बी नंबरचा ऑप्शन आहे. समोर झाला. पटकन पाहे. त्यानंतर काय म्हणते की 1 मिनिट पाणी पिऊ द्या बाबा उठते हो. चला, याचा आन्सर सांगितलं असेल तुम्ही ना कमेंटमध्ये, पण तरी मी तुम्हाला करून दाखवतो. काय म्हणते? फॉर द सर्किट शोन बिलो द बलून पॉलिनॉमियल. ओके ठीक आहे. पॉलिनॉमियल म्हणजे काय? तर सरळ सरळ याचा लॉजिकल फॉर्म आपल्याला काढायला लागते. सॉरी, सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला काढायला लागते. सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे काय? पहा इथं काय म्हणते? दोन जे स्विच आहेत ते कशात आहेत? सिरीजमध्ये आहेत. सिरीजमध्ये असले की कशाने कनेक्ट राहतात? अँडनं कनेक्ट राहतात. आणि खालची बी 2 कशात आहेत? सिरीजमध्ये आहेत, म्हणजे कशाने कनेक्ट राहतील? अँडनं. आणि हे 2 जण एकामेकाला कशात आहेत? तर पॅरलल आहेत, तर ते कशाने कनेक्ट राहतील? ऑरनं. म्हणजे काय येणार? पहा सिम्बॉलिक फॉर्म, निगेशन P अँड Q हे एका ब्रॅकेटमध्ये, हे राहील ऑरनं कनेक्ट कशाशी? P अँड निगेशन Q. पावर किती नंबरचा ऑप्शन आहे? निगेशन P अँड Q, निगेशन P अँड Q. त्यानंतर ऑरनं कनेक्ट आहेत, निगेशन P अँड Q, निगेशन P अँड Q, ऑरनं कनेक्ट आहेत. ओके ठीक आहे. त्यानंतर P अँड निगेशन Q, डी नंबरचं ऑप्शन 89चं. त्यानंतर 90 नंबरचं गिवन सर्किट. आता एक सर्किट दिलंय आपल्याला. ओके, एक सर्किट दिलाय, तर खाली ऑप्शन दिले आहेत. मग आपण पाहू. पहिले तर याला सिम्प्लिफाय करायला लागेल. एक सांगतो, सगळ्यात पहिले काय आपल्याकडे सिम्बॉलिक फॉर्म काढून घ्या. पहा सिम्बॉलिक फॉर्म जर काढला आपण, P अँड इन ब्रॅकेट P ऑर निगेशन Q. पहा हा झाला एक सिम्बॉलिक फॉर्म याचा, P ऑर निगेशन Q, P अँड ऑर P ऑर निगेशन Q. ओके ठीक आहे, जसंच तसं. त्यानंतर काय म्हणू शकतो आपण? निगेशन P आहे. 1 मिनिट, सॉरी, 1 मिनिट 2 मिनिटं थांबा. ओके पहा सिम्बॉलिक फॉर्म काय होणार याचा? तर P यार P, त्यानंतर अँड न कनेक्ट आहे इन ब्रॅकेट P ऑर निगेशन P, P ऑर निगेशन P. पहा P अँड जसं तसा P ऑर निगेशन P काय होते? तर T होत असते. P अँड T काय राहते? तर P राहते. मग आपला फक्त काय राहील? एकच स्विच राहील P वाला, फक्त एकच स्विच राहील P वाला. ए नंबरचा ऑप्शन मला समोर चालला. तर हे कुठे आहे सर? तर हे आहे आपल्या लॉज मध्ये आहे. तर लॉ पाहू आपण कोणत्या नंबरचा लॉ आहे. तर पहा 1 मिनिट. ओके ओके ओके, बस. पहा हे जे लॉज आहेत ना, आपला कॉम्प्लिमेंट लॉ, आयडेंटिटी लॉ. पहा आयडेंटिटी लॉ मध्ये किंवा कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये म्हणते. पहा P ऑर निगेशन P जर असेल तर टी राहते, P अँड निगेशन P असेल तर फॉल्स राहते. म्हणजे इथं Q जरी घेतलं तरी सेम, म्हणजे काय राहील? जर Q ऑर निगेशन Q घेतलं तरी काय राहते? ट्री, म्हणजे ट्रू राहते. आणि Q अँड निगेशन Q जर घेतलं तरी काय राहते? फॉल्स राहते. मग आपल्या याच्यात तेच होतं, दुसरं काहीच नाही. ओके ओके ओके. जननी समा. पहा P ऑर निगेशन P काय राहते? तर T राहते. आणि P अँड T काय राहते? तर P राहते. ओके, हे लॉज आहेत आपले काय. त्यानंतर पुढे काय म्हणते? द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ धिस
फक्त सिम्बॉलिक फॉर्म काढायला लागते, दुसरं काहीच नाही आहे. तर सिम्बॉलिक फॉर्म काढता येते आपल्याला. हे दोघं जण कशात आहेत तर एकामेकाला पॅरलल आहेत. तर कशाने कनेक्ट राहतील भाऊ? अँड न कनेक्ट राहतील. हे दोघं जण एकामेकाला पॅरलल आहेत सर, तर कशाने कनेक्ट राहतील? अँड न कनेक्ट राहतील. हे दोघं जण एकामेकाला सिरीज मध्ये आहेत सर, तर कशाने कनेक्ट राहतील सर? अँड न कनेक्ट राहतील. मग पटकन सिम्बॉलिक फॉर्म काय होणार याचा पहा. पी ऑर क्यू मधात अँड, त्यानंतर पी ऑर आर, पी ऑर आर पहा दिसते काय? पी ऑर क्यू त्यानंतर मधात अँड पी ऑर आर. किती नंबरचा ऑप्शन आहे तर बी नंबरचा ऑप्शन आहे. हे सिम्प्लिफाय होते पण काही करायचं काम नाही आहे सध्या. चला पुढे भाऊ. तर सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग सर्किट, याचा सिम्बॉलिक फॉर्म काढायला लागते. पहा हा एक पी जसाचा तसा, त्यानंतर खाली आहे पॅरलल मध्ये आहे. पॅरलल मध्ये कशाने कनेक्ट राहते? ऑर न. हा क्यू डॅश आहे म्हणजे निगेशन क्यू. हे झाले एका याच्यात. त्यानंतर हे दोघं जण कशा आहेत? सिरीज मध्ये आहेत. सिरीज मध्ये कनेक्ट कशा नसतात? अँड न. आणि सिरीज मध्ये या दोघांना कशात आहेत तर पॅरलल मध्ये आहेत. म्हणजे इथे येणार ऑर इन ब्रॅकेट निगेशन पी, त्यानंतर अँड आणि क्यू. हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. पहा बरं कुठे दिसते काय? पी ऑर निगेशन क्यू. पहा पी ऑर निगेशन क्यू दिसला, त्यानंतर ऑर पी ऑर निगेशन क्यू, त्यानंतर ऑर पी अँड निगेशन क्यू, त्यानंतर सी नंबरचा फॉर्म आहे. सी नंबरचा आपला आन्सर आहे. चला द सिम्प्लिफाय फ्रॉम द फॉलोइंग सर्किट. सिम्प्लिफाय करावं लागतं. सिम्प्लिफाय फ्रॉम द फॉलोइंग सर्किट आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागते. ओके पाहू आपण आन्सर काय आहे ते. तर सिम्प्लिफिकेशन आहे. सगळ्यात पहिले तर याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहू आपण. सिम्बॉलिक फॉर्म जर लिहिला तर पहा वरच्याचा आणि खालच्याचा वेगळा येते. काय? आर डॅश म्हणजे निगेशन आर आणि क्यू डॅश म्हणजे निगेशन क्यू. काय एवढं लक्षात ठेवायचं पुरे हो. मग इथं पहा पी इज इक्वल्स टू पी, त्यानंतर ऑर न कनेक्ट, अँड न कनेक्ट आहे, अँड न कनेक्ट आहे, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये येणार क्यू ऑर आर, क्यू ऑर आर. आता हे समजा एका ब्रॅकेटमध्ये घेतलं आपण, हे एका ब्रॅकेटमध्ये, त्यानंतर हा पूर्ण याले पॅरलल आहे, तर मग कशाने कनेक्ट राहील? ऑर न. आणि हे सगळेचे सगळे सिरीज मध्ये आहेत म्हणजे कशाने कनेक्ट राहतील? अँड न कनेक्ट राहतील. निगेशन आर निगेशन क्यू, निगेशन आर अँड निगेशन क्यू अँड पी. ओके हे झालं एक. हे झाली पहिली स्टेप आपला सिम्बॉलिक फॉर्म. त्यानंतर आणखीन काय म्हणू शकतो मी? या पी ले समोर लिहू शकतो पहा, इन ब्रॅकेट पी अँड क्यू ऑर आर जसाचा तसा. हा ऑर जसाचा तसा मी हा पी आणि अँड समोर लिहिला, पी आणि अँड समोर लिहिला, तर इथं काय राहते? सगळे अँड मध्ये आता काही टेन्शनचं काम नाही. निगेशन क्यू आणि हा आर मागून लिहितो अँड निगेशन आर. ओके त्यानंतर समोर आणखीन पी अँड क्यू ऑर आर, पी अँड क्यू ऑर आर हे ऑर न कनेक्टेड. आता मी याच्यामधून काय करू शकतो? पी अँड बाहेर काढू. आता निगेशन बाहेर काढला, हा पी आणि अँड जसा तसा याच्यामधून निगेशन बाहेर काढला, तर निगेशन बाहेर निघाला तर दोघांचं निगेशन निघून जाईल आणि अँडचं होणार ऑर, ऑरचं होणार अँड. म्हणजे इथं काय राहील? क्यू, हा क्यू ऑर आर, क्यू ऑर आर. पहा हा क्यू ऑर आर जसाचा तसा. याच्यामध्ये पहा पी अँड आणि पी अँड दोन्ही मध्ये आहे, तर आपण विथ द हेल्प ऑफ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ त्याच्यातला पी आणि अँड बाहेर काढू शकतो. पहा पी आणि जर अँड बाहेर काढला तर इन ब्रॅकेटमध्ये काय राहते? पहा क्यू ऑर आर, काय राहिला? क्यू ऑर आर. त्यानंतर हा ऑर जसाचा तसा, हा ऑर जसा तसा इन ब्रॅकेट, थांबा, निगेशन इन ब्रॅकेट क्यू ऑर आर. आता पहा मागचा क्वेश्चन जो होता आपला, मागच्या क्वेश्चन मध्ये काय केलं आपण? थांबा, हाय नाही, हाय बी नाही, हवा, हा पी ऑर निगेशन पी या फॉर्म मध्ये जर असलं तर तो राहते टी. ओके पी अँड निगेशन पी असलं तर तो राहते टी. कॉम्प्लिमेंट लॉ नुसार आपण पाहिलं होतं. तर इथं बी पहा त्याच फॉर्म मध्ये दिसते का आपल्याला? पहा इथं जर याला पी पकडलं तर याचं निगेशन इथं हजर आहे. क्यू ऑर आर, क्यू ऑर आर इन ब्रॅकेट अनदर ब्रॅकेट मध्ये निगेशन क्यू ऑर आर. पहा याला जर पी पकडलं तर याचं निगेशन पी इथं हजर आहे, म्हणजे हा राहते टी. म्हणजे पी अँड टी राहते तर टी राहते. तर आपला पी टी नाही राहत, का राहते तर पी राहते. तर आपला ऑप्शन आहे ए नंबरचा ऑप्शन मारा आणि समोर चाला. चला पुढचं काय? ओके ओके त्यानंतर इज इक्विव्हॅलंट टू. हे इक्विव्हॅलंट कशासोबत आहे? द सर्किट. सगळ्यात पहिले तर सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा. तर सिम्बॉलिक फॉर्म काय आहे आपल्याकडे? पी अँड क्यू, त्यानंतर ऑर मध्ये येणार पहा पी अँड निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. तर आता याच्यामधून काय तर विथ द हेल्प ऑफ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण बाहेर काढू शकतो. पहा पी अँड जर काढला आपण, पी आणि अँड जर काढला बाहेर, तर काय राहते आतमध्ये? क्यू ऑर निगेशन क्यू. आता क्यू ऑर निगेशन क्यू काय राहते तर सर टी राहते. पी अँड टी काय राहते सर? पी राहते. तर मग याचं इक्विव्हॅलंट कशासोबत राहील? याच्यासोबत. म्हणजे किती नंबरचा ऑप्शन आहे आपला? ए नंबरचा ऑप्शन मारा आणि समोर चाला. टेन्शन घ्यायचं काम नाही. नाही समजलं तर विचारा पुढे हो, कमेंट बॉक्समध्ये सांगा काय विषय आहे तर. त्यानंतर 95 नंबरचा, तर सर्किट इज इक्विव्हॅलंट टू. आता एवढं तरी करून पाहा तुम्ही आणि याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. सर्किट इज इक्विव्हॅलंट टू एकदम सोपी आहे, एकदम सोपी आहे. त्यानंतर काय म्हणते? द स्विचिंग सर्किट फॉर द लॉजिकल एक्सप्रेशन.
ओके, द स्विचिंग सर्किट फॉर द लॉजिकल एक्सप्रेशन. या लॉजिकल एक्सप्रेशनसाठी आपल्याला स्विचिंग सर्किट सांगायचं आहे. म्हणजे आपल्याकडे एक लॉजिकल एक्सप्रेशन आहे, त्याच्यासाठी स्विचिंग सर्किट सांगायचं आहे. हे एवढं सॉल्व्ह करा. जर नाही आलं तर मला सांगा, मी करतो, काय विषय नाही. समोर त्यानंतर 97 नंबर, द इक्विव्हॅलंट. सेम त्याच्यासारखंच आहे, मागच्या सारखंच आहे. इक्विव्हॅलंट कशासोबत आहे? हे इक्विव्हॅलंट याला सॉल्व्ह करावं लागेल. पहा, इथं निगेशन पी अँड दिसते, इथं निगेशन पी अँड दिसते, इथं फक्त पी आणि आहे. तर इथं निगेशन पी आणि अँड दोघांतून बाहेर काढायचा. मग आतमध्ये काय राहते? तर सर क्यू राहते, ऑर राहते, निगेशन क्यू राहते. क्यू आणि ऑर आणि निगेशन क्यू काय होते? तर टी होते. त्यानंतर निगेशन पी अँड टी काय राहते? तर ते पीच राहते. त्या फॉर्म मध्ये याला सॉल्व्ह करावं लागते. चला समोर. अरे संपले काय? 97. ओके, ठीक आहे. एवढे क्वेश्चन होते आपले. तर लॉजिकल मॅथमॅटिक, तर ठीक आहे. तर मॅथमॅटिकल लॉजिकचे आपण किती क्वेश्चन घेतले? तर 97. म्हणजे अप्रॉक्सिमेट आपण 100 क्वेश्चन घेतले. तर मॅथमॅटिकल लॉजिकचे आपण अप्रॉक्सिमेट 100 क्वेश्चन, अप्रॉक्सिमेट जवळपास असं पकडा तुम्ही, किंवा मॅथमॅटिकल लॉजिकचे आपण 100 क्वेश्चन घेतले. तर याच्यानंतर आपण चालू करणार आहोत कुठला? तर ओके, मॅथमॅटिकल लॉजिकचे आपण 100 क्वेश्चन घेतले. याच्यानंतर आपण चालू करणार आहोत मॅट्रायसेस. तर त्याच्या आधी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला समजा हे मटेरियल लागत असेल तर मला फक्त एक काम करा, 8600453316 या नंबरला मेसेज करा. एकतर व्हॉट्सअप करा किंवा टेलिग्राम करा किंवा टेक्स्ट मेसेज करा. मी काय करतो, तुम्हाला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करतो. त्याच्यामध्ये आता मॅथमॅटिकल लॉजिकची पूर्ण आता हे पूर्णची पूर्ण पीडीएफची लिंक पाठवतो. तुम्ही त्या लिंकवर क्लिक केलं की हे पूर्ण ओपन होते. तिथून तुम्ही याचा अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर जे आपलं दुसरा राहणार आहे मॅट्रायसेसचे मटेरियल मी त्या ग्रुपवरती पाठवतो. जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. गजानन महाराज की जय. भारत माता की जय.